आमच्या महिला मंडळ जे एन्जॉय करतात ना, सलाम आहे तुम्हाला. का माहितीये, याचीच आम्हाला गरज आहे. काल रात्रीचा शो करून पुन्हा सकाळचा, म्हणजे झोप अजिबात नाहीये, सकाळचा शो करून पुन्हा या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. त्यामुळं या एनर्जीची आम्हाला गरज आहे. स्तवन झालं, गण झाला आणि गणामागून येते ती, गणामागून येते ती. असा तुमचा आवाज असेल ना तर तुमच्यासाठी पण फक्त कार्यक्रमापुरतं. क्या बात है. हो, हा, हेच पाहिजे असतं आम्हा कलाकारांना, हेच पाहिजे असतं. आणि गवळण बुवा, आता बुवांचं काहीच कसं व्हायला लागला असेल, झपूक 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 झपूक. हा बाई, गवळण काय गाते, याकडे बुवांचं लक्ष लागलं असेल. आणि माझं नाव यासाठी आहे की मी फक्त आंबट शौकीनांसाठी कार्यक्रम करत नाही. मला 1,00,000 रुपये दिला तरी मी तो कार्यक्रम घेणार नाही. असे कार्यक्रम बरेचसे नाकारलेले आहेत मी. माझा कार्यक्रम हा महिलांसाठी, जी वृद्ध माणसं, म्हातारी माणसं आहेत त्यांच्यासाठी, आणि जे तरुण वर्ग, तरुण मंडळी जे आहेत ना, तुम्हा मुलांसाठी, सगळ्यांसाठी असणार आहे. सगळ्यांना धरून कार्यक्रम मी करणार आहे. वाईट काहीही बोलणार नाही. जे काय बोलणार ते शास्त्र पटवून देणार, यासाठी माझं नाव आहे आणि ते शेवटपर्यंत राखण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणून बघा बुवा, वही पेन घेऊन लिहायला बसा. साऊंड मजबूत आहे, आवाज जाणार. हा, नंतर म्हणाल बाई अशा बोलल्या तशा बोलल्या, जमायचा नाही. हा बघा, सुशिक्षित लोक या ठिकाणी भरपूर आहेत, वेल एज्युकेटेड आहेत. मी ही पेशानं नर्स आहे, पण ही आपली कोकणची लोककला आहे. ती जपण्याचं काम हे आम्हा कलावंतांवर आहे आणि तेच या माध्यमातून आम्ही जपत आहोत. आणि म्हणून मध्ये मध्ये गावरान भाषा सुद्धा येईल, त्या भाषेची मजा वेगळीच आहे, बरोबर आहे ना. त्यामुळे बघा काय म्हणायचं आहे, की फुकटची हुशारी करून हा कान्हा नेहमी हवेत उडत असतो. फुकटची हुशारी करून हा कान्हा नेहमी हवेत उडत असतो. आणि गरीब गवळणींना हा मेला उगाच नडत असतो. फोडत असतो, नसता काही गरज हा घागरी फोडत असतो. आणि बोलावून त्या बोबड्या पेंड्याला हा कान्हा नेहमी त्यांच्यावर चढत असतो. आणि म्हणून बघा, कान्हा त्यांच्यावर चढत असतो म्हणजे दहीहंडीचा विषय आहे. आणि कान्हा खाली समजगड्यांना उभा करायचा आणि त्यांच्या खांद्यावर चढायचा. तो विषय बघा कसा साजरा करते. हे चला चला सयानं दडून राहू, चोराची आजया मौजा पाहू. चला चला सयानं दडून राहू, चोराची आजया मौजा पाहू. थर लागे ना यांचा पडतोय थोडा तोकडा. थर लागे ना यांचा पडतोय थोडा तोकडा. वर चढल्यावर या कान्हाचा, वर चढल्यावर या कान्हाचा खाली हलताना दिसला तो आकडा. काय व्हायचं बघा,
वर चढल्यावर या कान्हाचा खाली हलताना दिसला तो वाकडे. श्रीकृष्णांच्या सवंगड्यांपैकी पेंड्या सुदामा वाकड्या, बरोबर ना. आता हे शिंक्यात जे माठ असायचं त्याच्यात दहीदूध लोणी असायचं आणि ते काढण्यासाठी एकमेकांवर थर रचायचे. पण ती त्यावेळेसची पोरं म्हणजे काय, आवली जलगा नाही काय, आवली पोरं असायची. हा वाकड्या खाली थराला घुसला, पहिल्याच थराला का. आता तो जर थरात खाली घुसला तर तो थर व्यवस्थित लागेल का, आणि त्याच्यावर हा कान्हा चढलाय. मग आम्ही कोणानी बघतोय, वर चढल्यावर या कान्हाचा कोण, तो सवंगडी वाकड्या. वर चढल्यावर या कान्हाचा खाली हलताना, थर हलताना, खाली हलताना दिसला तो वाकडा. वर चढल्यावर या कान्हा, बाकी काहीही म्हणायचं नाहीये. परत सांगते, तो वाकडा जो वाकड्या होता त्याचं वर्णन मी माझ्या गवळणीतून केलेलं आहे. अगदी सरळ सुटसुटीत विषय मांडलेला आहे. वर चढल्यावर या कान्हाचा खाली हलताना दिसला तो वाकडा. वर चढल्यावर या कान्हाचा खाली हलताना दिसला तो Yeah.
कलगीधराच्या नियमाप्रमाणे आम्ही दोन्ही कलावंतांनी एकमेकांना प्रश्न विचारायचा असतो. बुवांना प्रश्नाची प्रत पोहोचलेलीच आहे, परंतु आपणा सगळ्यांच्या माहितीसाठी माझा प्रश्न असा आहे. पुराण काळात एका राजाने सर्पसत्र सुरू केले. त्या यज्ञात 18 ब्राह्मण मेले. ते 18 ब्राह्मण कोणी आणि कोणत्या साधनेनं जिवंत केले? हा एवढा सरळ आणि साधा सुटसुटीत विषय आहे बुवा. शक्ती तुला म्हटलं की प्रश्नाची जी परंपरा असते ती काही लोकांचे 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष न सुटणारे प्रश्न असतात, परंतु माझा जो प्रश्न आहे तो माझा छोटा भाऊ जो माझ्यासाठी कवी म्हणून काम करतोय तो फक्त 26 वर्षांचा आहे. त्याचा अभ्यास ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. आम्ही छोटे म्हणजे आमचा एक्सपिरियन्स तुमच्या एवढा बुवा नाहीये. अपेक्षित आहे तुमच्याकडून आजच आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. जर असेल तर द्या, अन्यथा उगाच काहीतरी बोलून रसिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका, ही नम्रतेची विनंती राहील. आणि गौरतीनंतर पदाला सुरुवात करीत आहे. की बंदुकीत बुवा गोळी आज मी चांगली ठासून जाईल. बंदुकीत बुवा गोळी आज मी चांगली ठासून जाईल. शत्रुऱ्याचे रंग चार बाजूनी फासून जाईल. की शब्द शब्दात तुमच्या गाण्याला आज मी तासून जाईल. शब्द शब्दात तुमच्या गाण्याला आज मी तासून जाईल. अनडबरबारी सामन्यात मात्र जाधव बुवा ही रुदाली दळवी तुम्हाला घासून जाईल. आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा. रूप घेऊन रूप घेऊन रूप घेऊन बघा योग्या. रूप घेऊन बघा योग्या. बुवांचं नाव काय? योगेश. प्रेमाने आपण काय म्हणू बुवांना? योग्या. रूप घेऊन बघा योग्या. आणि दिसाया दिसतोय पक्का भीक माग्या. आणि दिसाया दिसतोय पक्का भीक माग्या. आला योग्या भीक माग्या. आला योग्या. आला योग्या
योग्या. आधी सांगितलेलं आहे जे काही गाणार आहे शास्त्रात, योग्याचं रूप घेऊन सीतेला पळवण्यासाठी तो रावण आला होता. साधूच्या योग्याच्या वेशात तो आला होता आणि त्यावेळेस त्यानं सीतेचं हरण केलं होतं आणि त्याचं काम काय होतं, तो काय मागायला आला होता, भिक्षा मागणं. बरोबर ना? भिक्षा मागणे म्हणजे काय? भीक मागणे. बरोबर ना? एका शब्दाचे दोन अर्थ निघतात, समानार्थी शब्द. हा, भिक्षा मागणं म्हणजे भीक मागणं. आता तो योगी आलाय म्हणजे कोण? योग्या. तो योग्या. बुवा तुम्ही नाही हो, ओ बुवा तुम्हाला नाही काय म्हणत. आणि ओढवून घेतला तर घ्या, जरा मजा पण येईल नाही का? हा, त्याशिवाय मजा पण येणार नाही. आणि दिसाया दिसतोय पक्का भीक माग्या, आला योग्या हा भीक माग्या, आला योग्या, आला योग्या हा भीक माग्या, आला योग्या. रूप घेऊन आलाय बनून बघा हा योग्या, रूप घेऊन आलाय बनून बघा हा योग्या. आणि दिसाया दिसतोय पक्का भीक माग्या, आला योग्या भीक माग्या, आला योग्या, आला योग्या भीक माग्या, आला योग्या. भीक माग्या, आला योग्या भीक माग्या, आला योग्या, आला योग्या भीक माग्या, आला योग्या.
वावरत आहोत आणि तिच्या आशीर्वादाशिवाय आपण काहीही नाही. त्या या गावचे ग्रामदैवत मानाई इवराईवरून एक छोटस गीत लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही नक्कीच आपणा सगळ्यांना हे गाणं आवडेल. बघा, एक छोटस गाणं लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. सौंदर्य बघायला खरंच आम्ही मुकलो. कारण दिवसा कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला या ठिकाणी येता आलं नाही. पण नक्की जर नेक्स्ट टाइम आम्हाला आमंत्रित केला तर दिवसाचा शो घेणार नाही आणि दिवसाच येऊन इथे राहू. कारण काकांनी सांगितल्याप्रमाणे खूप निसर्ग सौंदर्य या गावाला लाभलेलं आहे आणि म्हणून काय म्हणायचं आहे, सह्याद्रीच्या कुशीत बसले सुंदर हे वडगाव रे, सह्याद्रीच्या कुशीत बसले सुंदर हे वडगाव रे, मानाई इवराईच्या कृपेने गाजतय मोठं हे नाव रे, मानाई इवराईच्या कृपेने गाजतय मोठं हे नाव रे.
नियमाप्रमाणे माझी पहिली वारी झालेली आहे। या ठिकाणी जाता जाता बुवांना एवढंच सांगणं आहे, बुवा जशी मी बारी केली त्यावरच आधारित आपली पहिली बारी असेल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करते। जर तुम्ही तुमच्या पहिल्या बारीत मर्यादा ओलांडलात तर बुवा मग दुसरी बारी ही फक्त माझीच असेल। कारण धोक्याची पूर्वसूचना देणारी एकटीच आहे। त्यामुळे बुवा जे काय बोलाल ते सांभाळून तुमच्या प्रत्येक शब्दाला शब्द देणार आहे आणि बुवांना या ठिकाणी त्यांच्या पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि मी माझी पहिली बारी काढत आहे।